एकूण एकाच कामधंदा दाखवायचा, भरण आणायचं, मग बैल आणायचे, गाड्या नागऱ्या आणायच्या, माल निघला त्याचे पैसे परत द्यायचे, गाड्या घोड्या करून नागरून घ्यायचं. पहिल्या काळात लोक एकूण एकाला मदत कशी करायची? मदत म्हणजे असं एकूण एकाच कामधंदा दाखवायचा, बैला पाणी आणायचं, नसल्यातले पैसे आदले एकूण एकाचे 1000 2000 5000 यादाला काढायचे, पेरणीचं पेरणी करून घ्यायची, बी भरण आणायचं, माल निघला त्याचे पैसे परत द्यायचे. आणि समजा आता आपल्या ट्रॅक्टरला पैसे नाही, मग बैल आणायचे, गाड्या नागऱ्या आणायच्या, गाड्या घोड्या करून नागरून घ्यायचं. 2 माणसं लागायचे, 6 बैली नागर, 4 बैली नागर. हे पहिले कामाला हे करत होते. आसूड राहायचा, आसूड हाणला ठणकाचे बैल थटथट नाचायचा, माणूस बी नाचायचा आसूड हाणला की. आता आजकालच्या काळातल्या पोराला आसूड हाणता येत नाही. आम्ही 6 बैलींना आसूड हाणला, मागून आसूड हाणला की पहिल्या पुढच्या 6 बैलाचे बरोबर पाठीवर आसूड पडला पाहिजे, ठणका आला पाहिजे त्याच्यामध्ये आसूड हाणणं. तर काय मी आता हे कुत्र्याने पुरुक करते काय जास्त काही जमत नाही. पहिल्या जुन्या काळातले फक्त तेच आहे. नागरी उचलणं, हे करणं, पलटी करणं, कडी पडीच पाहिजे, बैल व्यवस्था कडी पडी पाहिजे, नाही तर मग मार खाल्ला पाहिला लोकांचा आम्ही पहिल्या जमान्यातला. आता कोणी मार खात नाही. मग कोणी तास वाकलं होतं खाली पाहत होतं, मला इथं सापड मारली होती मानकानात, चक्र आली होती, चक्रात मी खाली पडलं होतं, पण तसं घुरून उठलो आणखी. तर ते पण कान धरलं तर तास वाकत नाही, सरळ तास वाटत. भरपूर काम केलेले आम्ही, काम करून निभलेले. 1984 85 86 87 88 89 90 लोक असं लय काम केलेले आम्ही. 60 काम केलेले, कामाचं काही टेन्शन नाही. नसले असले पहिले कोणाच्या मागा जात. हे केदार काका आहे आमचे, याचे मी 17-18 वर्षापासून याच्या कारखान्यात होतो. मी पहिले होतो सातपुते कारखान्यात, तिथे लय काम केले. त्याचे बैल बाजार न्यायचो, वावर नागरून घ्यायचं, पेरून घ्यायचं, डवरून घ्यायचं, त्याचे काम करायचं. मग हे आमचे केदार काका ही जर आमच्या आई वडिलांसारखेच आहेत. नसलं असलं खाणं पिणं, बैल बाजार, त्याची गाडी घोडी न्यायची, वावर नागरायचं, पेरून घ्यायचं, डवरं आणायचं, त्याच्यावर तुम्ही करायचं, असे काम पहिले करेले. हे काम आता आजकालचे पोरं नाही करू शकत. आजकालचे पोरं कोणीच नाही करू शकत. फक्त जुने लोक झाले तर झाले, जातात, आता नाही करू शकत कोणी. पहिले तुम्हाला काम किती होते? म्हणजे ताकद पहिले काम किती होतं? काम म्हणजे आम्ही खोतात नागरे उचलू खांद्यानं होतो. नागरी बैल नसले ना, चुंबळ करायची, नागरी खांद्यावर की न्यायची. बैलांना काय करायचं, फराडू खांद्यावर नेत होतो, वखर खांद्यावर, डवरं डोक्यावर नेत होतो. 10 पाईप नसले पाण्याचे, पाईप आम्ही खांद्यावर नेत होतो, उचलत 2-4 पाईप बांधायचे, डोक्यावर न्यायचे. आजकालच्या जमान्यामध्ये पोराला गाड्या पाहिजे, घोड्या पाहिजे, मोबाईल पाहिजे. पहिल्यांदा आम्हाला भाकरी भेटत नव्हती तेव्हा आम्हाला. आणि एक भाकरीमध्ये आम्ही दिवस काढा, कोरबा आता खावा, कोरबा नंतर खावा, काय आमचे दिवस होते. कपडे नव्हते आमच्या अंगाला, इकून थिगळ तिकून थिगळ राहायचं. पण आम्ही तसे ते दिवस काढले पहिले. ते 1985 86 87 90 मधले, 90 92 मधले असे दिवस होते. 95 मध्ये भूकंप झालता, 1999 मध्ये झालता गुजरातला. तेव्हा ती तिथं होतो. आता असे ते अशी हळू लागली बिल्डिंग. आम्ही असं 4 वाजता सकाळ 4 वाजता झालतं. 2 मिनिटं होते ते काही हवा. टाइम बसला असं हल्लावलं, माय काऊन हल्लावलं, बाकी पोरं झोपले होते. कुठे उठलं होतं, मग सगळे लोक म्हणजे गाड्या हल्ला लागल्या, बिल्डिंग अशा हल्ला लागल्या, असं दगडू थप्पी निवडी, ती थप्पी अशी दगड हल्ला लागली. जास्त नाही, 1 मिनिट समजा, 1 सेकंद समजा, 1 सेकंद समजा हल्ला. तर त्या टायमाला तसं होतं. मग पुन्हा 95 मध्ये झाला, मग 2001 मध्ये पुन्हा 2000 झाला पण डबल भूकंप गुजरात मध्ये. त्या काळामध्ये होतो आम्ही. आणि बस आता काय, पहिले म्हणजे कामधंदे करा, कोणाचे वावरा सोयाबीन घ्या, 10-15 माणूस आपले चालून या सौदा काढा, त्या सौदा काढा. तेव्हा काय 300-400 थैली होती. तेव्हा काय 12 रुपये 15 रुपये काय मजुरी पडायची आम्हाला. 20 रुपये 25 रुपये 30 रुपये मजुरी पडायची. कोणाची एरी खंडायचो. हे आमचे होतं भाई, आता पहा हे ओलं पडले आमचे, एरी खंड हात ओलं गो, हात ओले पाहिजे होलं आमचे, पहा हे हात ओले आमचे. ते होलं पाड पडू, होलं हात होलं पाडायचे, 12 उचलायचे, 12 घ्यायचे एरीचे. तेव्हा आम्हाला काय बरोबर 12 रुपये 10 रुपये बरोबर आम्हाला जीवाचं काम करू.
आता नाही का कोणी एवढं. बरोबर. मग आता काय जे ते पहिले म्हणजे पहिले पहिले लय आता सांगायला काय पुरत नाही एवढं एवढं लय पहिलं. पहिले बघतो मी आता आता काय सांगत होता.